नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहोत। आता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे भाजीला काय बनावा हाच प्रश्न सर्वांना पडतो। काहीतरी चमचमीत खायचं आहे आणि भाजीला काहीच नसतं, त्यावेळेस आपली ही अशी भरली मिरची बनवून बघा। इथं मी मिरची घेतलेली आहे, मध्यम आकाराचीच आहे, खूप जास्त मोठी नाही आणि छोटी पण नाही। धुवून घेतलेली आहे मी मिरची। इथं आपण मिरचीत भरण्यासाठी आता मसाला काढून घेऊया। इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरं किसून घेतलं आहे आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे। तर ही आपण आता भाजून घेऊया। शेंगदाणे छान भाजून घेऊया आपण। हे असे गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहे। त्यानंतर आपण खोबरं आणि तीळ पण भाजून घ्यायचे आहे। छान अशी खमंग भाजून घ्यायची, म्हणजे चव छान लागते। हे बघा, या पद्धतीने अशी भाजून घ्यायची आहे। छान अशी भाजून झाली आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला याच पॅनमध्ये, आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते पण खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे चव छान लागते मिरचीची। आपण जे सारण बनवतो ना मिरचीत भरण्यासाठी, तर ते सारण बाहेर येवा नाही म्हणून आपण हे बेसन पीठ वापरतो। बेसन पीठ इथं भाजून झालेलं आहे। सर्व सारण आपण इथं बारीक करून घेऊया। थोडी मिरची टाकलेली आहे मी यामध्ये, चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला बेसन पीठ इथंच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण एकत्र होऊन जाईल। या अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, खूप जास्त बारीकही नाही केलेलं। इथं आपण सर्व आता याच्यात काढून घेऊया प्लेटमध्ये, आणि इथं मिरची आपण एक एक करून अशी चिरून घ्यायची आहे। या अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे। तुम्हाला जर मिरच्याच्या बिया आवडत असेल तर राहू द्या, नाही आवडत तर काढून टाकले तरी चालेल। इथं मला आवडतात म्हणून मी ठेवलेले आहे, कारण त्या थोड्याशा तिखट पण छान लागतात। या अशा पद्धतीने सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। आपण जे सारण बनवलेलं आहे ते ह्या पद्धतीने असं मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे, एक एक करून पूर्ण मिरची अशी दाबून घ्यायची आहे भरून झाल्यानंतर, म्हणजे ते सारण बाहेर येत नाही। सर्व मिरच्या आपण ह्या पद्धतीनेच भरून घ्यायच्या आहे। नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागते मिरच्या खायला। इथं मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आधी, आणि नंतर एक एक करून आपल्याला मिरची अशी उभी ठेवून द्यायची आहे। सर्व मिरच्या ह्याच पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने मिरच्या ठेवल्या ना तर मग सारण आपलं खाली पडणार नाही। आधी आपण ह्या साईडने मिरची चांगली तळून घेऊया, आणि आपल्याला इथं आता झाकण ठेवून घ्यायचं आहे। छान असं 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया, त्यामुळे काय होतं मिरची आतमध्ये छान शिजते। बघू शकता तुम्ही, खालून मिरची तळून झालेली आहे, छान असा गोल्डन कलर आलेला आहे। तर सर्व मिरची अशी पलटी करून घ्यायची आहे। सर्व मिरच्या याच पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, आणि गॅस आपल्याला इथं कमीच ठेवायचा आहे। मिरची पलटी करून झाल्यावर इथं आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे या साईडने पण मिरची छान शिजल। मिरची आपली आता तळून झालेली आहे। बघू शकता आपलं सारण कुठंही बाहेर आलेलं नाही। बेसन पिठामुळे आपलं सारण असं चिटकून बसतं मिरचीला, आणि मिरची पण छान चवीला लागते। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा अशी भरली मिरची। कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशा नवीन रेसिपीसोबत।